नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज असा पदार्थ असणार आहे, तो पदार्थ मंडळी का नाही तुम्ही जर खाल्लासा तर तुम्हाला प्रोटीन मिळणार, वेगवेगळं शरीरासाठी पोषक अशी तत्व तुम्हाला मिळणार बघा. तर तो पदार्थ काय आहे आता या ठिकाणी बघू शकताय. मस्तपैकी का नाही मूग, मटकी, त्यानंतर शेंगदाणा, हरभरा आणि हिरवा वाटाणा छानपैकी का नाही रात्रभर भिजवत घालून छान असं मोड काढलेलं आहेत. आणि या मोड आलेल्या कडधान्याचं आपल्याला का नाही छान असं एक नाश्त्याचा पदार्थ. आता आपण असंही खाऊ शकतोय, पण रोज रोज असंच खाल्ल्यावर बारकी पोरं म्हणणार न काय, त्यापेक्षा आपण जरासं वेगळं आणि जरासं फोडणी देऊन त्यांना देणार आहे. तर हे पदार्थ काय आहे, कारभारी चांगलं बघा. तर आज आपण याला मस्त याचं उसळ बनवणार आहे. हे उसळ का नाही मंडळी पूर्वी आम्हाला अंगणवाडीत मिळायचं, आता अलीकडे मिळते का नाही माहीत नाही, पण हे अशा पद्धतीचं कडधान्याची उसळ म्हणलं की ती चव अजून आठवते बघा. आता कारभारने येळ घालवू नकोस, लगेच सुरुवात करूयात. हो चालते की नाही? हो चालते, लगेच करू. तर आज आपण आहे ना सगळं कडधान्याचं आहे ना मस्त उसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी इकडे बघू शकताय, ह्यामध्ये आहे ना मूग, मटकी, हरभरा, वाटाणा आणि शेंगदाणे आहे ना 5 प्रकार सगळं कडधान्य घालून आहे ना चांगलं असं आपण हे भिजून आहे ना असं ह्या पद्धतीने बघा मोड आलेले आहे. मस्त आहे ना, मोड पण छान दिसतोय. सगळ्याला आलेले आहे, हिरवं वाटाणाला आले, मूगला आले, मटकीला आले बघू शकताय, हे वाटाणाला पण आले, हरभरा बघू शकताय. असं सगळ्याला कडधान्याला चांगलं असं मोड आलेले आहे. तर ह्या उसळ बनवण्यासाठी इकडे बघू शकता एक कांदा चिरून घेतलेले बारीक, आणि एक टोमॅटो सुद्धा आहे ना बारीक चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, एकच हिरव्या मिरची घेतलेली आहे. म्हणजे जास्त तिखट पण काय, म्हणजे जास्त आपण तिखट पण नाही करणार आणि पूर्ण असं सपक पण नाही करणार, म्हणजे सगळ्यांना खावं यावं म्हणून आहे ना इथं मी एक मिरची घेतलेली आहे. आणि इकडे कढीपत्ता घेतलेले आहे, जिरं मोहरी घेतलेले आहे, आणि इकडे सैंधव मीठ घेतलेले आहे, आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. बघा आता आपण इकडे गॅस पेटवून घेऊया. आता गॅस पेटलेले आहे, आणि इकडे कढईमध्ये एक चमचाभर मी तेल घेतलेले आहे. तर आपण हे तेल गरम करून घेऊया. तर आहे ना हे आपण कडधान्य वगैरे ना लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. आपण सारखं सारखं काय करतो, मटन, चिकन सारखं आपण खात असतो, पण त्याच्यापेक्षा आहे ना ह्या कडधान्यामध्ये आपण असं भिजवून मोड वगैरे आणलं ह्याच्यात, तेव्हा म्हणजे मांसाहारीपेक्षा ह्या शाकाहारीमध्येच त्यांना चांगलंसं प्रोटीनयुक्त मिळते, आणि आपल्या आरोग्यासाठी पण फायदेशीर आहे. आणि वजन तुम्हाला कमी करायचं असेल तर सुद्धा आहे ना ह्याला हे म्हणजे फायदेशीर आहे. त्यामुळं असं घरात आहे ना चांगलं असं सगळं कडधान्य भिजवून घ्यायचं, आणि मस्त आपण एक म्हणजे कापडामध्ये आहे ना सुती कापडामध्ये बांधून ठेवायचं, आणि चांगलं असं मोड आले की आपण असंच पण तुम्ही खाऊ शकताय, पण थोडंसं फोडणी दिले की लहान मुलं वगैरे खातात. त्यामुळं आज आपण इथं फोडणी देऊन आहे ना मस्त आपण हे उसळ बनवणार आहोत. तर आता आपण तेल गरम झाले का बघूया. आणि काय होते, रोज रोज आपण कच्चे दिले की नको म्हणतात, त्यामुळं आज मी थोडंसं आहे ना इथं फोडणी देऊन सगळ्यांना खायला देणार आहे. अजून थोडंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं. बघा आता मोहरी घालते. बघा आता मोहरी चांगलंसं तडतडलेली आहे, तर यामध्ये आपण घालूया जिरं. आणि आपण काय करतो एकदा आपण भाजी वगैरे करताना आहे ना हे मटकी वगैरे आपण भाजून घेतो, तसं नाही करायचं, डायरेक्टच आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे मऊ होतात. बघा आता एक हिरव्या मिरची घातलेली आहे, कढीपत्ता घालूया. तर यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. चांगलाच आपल्याला कांदा आहे ना परतून घ्यायचा, पूर्ण मऊ व्हायला पाहिजे कांदा सुद्धा. हे बघा आता कांदा चांगलासा परतलेला आहे. तर यामध्ये आपण घालूया टमॅटो, एक बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो, आणि पूर्ण पिकलेलेच टमॅटो घ्यायचं, म्हणजे कांदा बरोबर आहे ना चांगलं असं मऊ पडते लगेच. तर आपल्याला आहे ना आता कांदा टमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, सैंधव मीठ वापरलेलं आहे, आणि मीठ घातल्यामुळं ना लवकर मऊ पडतंय सगळं, जास्त वेळ लागत नाही. आता तुमच्या शाळेत येतात का अंगणवाडीत देतात? हां, तर मी आज तुम्हाला बनवून देतो हां खायचं. बघा अजून सुद्धा आहे ना अंगणवाडीत असं उसळ वगैरे मुलांना देतात. बघा आता चांगलं असं सगळं मऊ झालेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया सगळं आपण हे
कडधान्य घालूया. मस्त मोड आलेले आहे. रोज सकाळी सकाळी द्यायचं खायला मुलांना. आता आपण ह्यामध्ये आहे ना आपल्याला फोडणी देतानाच आहे ना ह्यामध्ये आपल्याला थोडंसं मटकी सगळं आहे ना कडधान्य भाजून घ्यायचं. अगोदर नाही भाजून घ्यायचं. बघा आता आपण असंच आहे ना एक 2 मिनिट आपण हे भाजून घेऊया. बघा आता चांगलं असं आहे ना आपण हे कांदा टमॅटो बरोबर आहे ना चांगलं असं आता हे परतून घेतलेले आहे. तर तुम्हाला मी मगाशी साहित्य सांगताना आहे ना इथं देशी हळद पावडर दाखवलं नव्हतं, पण ह्यामध्ये आपल्याला थोडंसं देशी हळद पावडर पण वापरणार आहेत. एक अर्धा चमचावरच आहे ना आपल्याला वापरायचं आहे. तर आपण चांगलं असं सगळं आहे ना अजून एकदा सगळं एकजीव करून घेऊया. आता आपण सगळं एकजीव तर करून घेतलेलेच आहे. तर ह्यामध्ये आहे ना आपण थोडंसं पाणी घालूया. बघा आता पण थोडंसं यामध्ये पाणी सुद्धा वापरलेले आहे. तुम्ही असं पण देऊ शकताय पाणी न वापरता. म्हणजे काय होते आपण पाणी घातल्यामुळं ना पूर्णपणे आहे ना सगळं कडधान्य शिजला जातो. त्यामुळं आहे ना आपल्याला थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघा आता थोडंसं घातलेलं आहे, जास्त पण नाही घालायचं. आणि त्याचा कडधान्यामधला रस्सा उतरतो ना त्यामुळं ते खाताना अजून चव लागते. त्यामुळं आपण थोडंसं पाणी घालायचं. आपण मगाशी सुद्धा थोडंसं आहे ना मीठ वापरलेलंच आहे. तर आपण थोडंसं मीठ वापरूया आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया. बघा आता सगळं मी अजून एकदा एकजीव करून घेते. तर आपण आहे ना एक 5 मिनिटं हे चांगलं असं आपण हे शिजवून घेऊया. तर आता 5 मिनिटं झालेले आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया चांगलं असं शिजलंय का नाही. बघू शकताय आपण पाणी घातलं होतं ना पूर्ण असं पाणीसुद्धा आहे ना आटलेले आहे. हे बघा मस्त आपली उसळ आहे ना तयार झालेले आहे. असंच आहे ना करून द्यायचं म्हणजे सगळेजण आवडीनं खातील. तर आता आपण आहे ना हे गॅस बंद करून घेऊया आणि इकडे आहे ना गरमागरम आपण प्लेटमध्ये घेऊया सगळ्यांना खायला. तर मंडळी मस्तपैकी नाही डाएट रेसिपी तयार आहे. सगळा पदार्थ तर तुम्ही बघितलायच आहे. आता फक्त खायचं बाकी आहे. हो, हे असं नाश्त्याला करून द्यायचं बघा पोरांना. बुक्का करते बुक्का. घ्या म्हणून घे समृद्धी. तुला खायचं आहे घ्या मस्त. म्हणून कसं झालंय? छान छान झालंय. खा आवडते ना तुला? कसं झालंय? छान झालंय. मला राग आलाय का तुझ्याकडे बघितलं नाही म्हणून? चांगलं झालंय. असं करून द्यायचं सगळी पोरं सुद्धा आवडीनं खातील. खा आता सगळं खायचं पटापट. चला मंडळी अशा पद्धतीने नक्की करून बघा. खावा. सगळा घरादारला सगळ्या घरच्या मंडळींना खायला घाला. बारक्या पोरांना खायला घाला. होतं ते एकदम टुमटुमीत आहे की नाही. त्यामुळे भेटणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.